श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राध्याय 10. श्री गणेशाय नमा. 19 सिद्धाचे वचन. नामधारक विनिविधान करू पुरीचे महिमान. केवी जाहले म्हणतसे मनसी श्रीपाद नाही केले गाणिक अवतार झाले विस्तार करोनिया सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी. श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परियसी. विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाला परियसी. राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार. त्याचा कवना न कळे पार निधान तीर्थ करवपूर वसे तेथे गुरुमूर्ती. सांगेन दृष्टांत तुझ ऐक वर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज नामतया वल्लभेश. सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदर भरित. प्रतिसंवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी. नमस केला आपुले मनी संतर्पावे ब्राह्मणासी. उदिम आलिया फळासी यात्रेसे येईल तुम्हापाशी. सहस्त्र संख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन म्हणे. जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका. शतगुणे जाहला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला. लय लावुनी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी. करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे. द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखिती तस्कर. कपट रूप होऊन संगती कर तेही तस्कर निघाले. 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी. एक दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ. संधी साधून मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी. शिरछेदुनी परियेसी द्रव्य घेतले सकळीक. भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरोपुरी. पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी. त्रिशूळ खडग एरे हाती उभा ठेला तस्करांपुरती. वधिता झाला तस्करा त्वरिती. त्रिशूळे करून तये वेळी समस्त तस्करांसी मारिता. तस्कर एक विनविता कृपाळू ओ जगन्नाथा. निरपराधी आपण असे नेणे या ते वदतील म्हणून. आलो आपण संगी होऊनी तू सर्वोत्तमा जानसी खून. विश्वाची मनीची वासना एकोणी तस्कराची विनंती. श्रीपाद त्या ते बोलविती हाती देऊन या विभूती. प्रोक्षी म्हणती विप्रापरी मान लावूनी तया वेळा. मंत्रोन लावती भूती गळा. सजीव जाहला तत्काळा एकवत्सा एकचित्ते. इतुके वर्तता परियेसी उदय जाहला दिनकरासी. श्रीपाद जाहले अदृश्येसी. राहिला तस्कर विप्राजळी विप्रपुसे तस्करासी. म्हणे तुका माते धरलेसी कवणे वदिले या मनुष्यासी. म्हणून पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी. जाहले अभिनव परियेसी आला होता एक तापसी. वदिले त्या यांते त्रिशूळे माते दाखिले तुझ निमित्त. धरोनी बैसविले अतिप्रीत विभूती मंत्रोनी तू ते लावित. सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी. अदृश्य झाला तत्काळी न कळे कवण मुनी बळी. तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी. भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी. म्हणून आला ठाकोनिया एकोणी तस्कराचे वचन. विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन. गेला यात्रेसी कुरोपुरा नाना परी पूजा करी. ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी अनंत भक्ती प्रीती करी. पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करती श्रीपाद स्थान. कुरवपूर प्रख्यात जाण अपार महिमा परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी. श्रीपाद आहे ती कुरोपुरासी. अदृश्य रूप होऊन या पुढे अवतार असे होणी. गुप्त असती याच गुणी अनंत रूप नारायण. परिपूर्ण असे सर्वाठाई श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती. लौकिकी ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती. श्री नरसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णनम नाम 10मोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत
सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.